नमस्कार मित्रांनो, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण पाहत आहोत श्रीमद दासबोध। पण त्याआधी मित्रांनो आपण पाहूया श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधमध्ये काय निरूपण केलेले आहे। तर मित्रांनो, माघ शुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबिड अरण्यात शिवथरगड येथे दासबोध ग्रंथाची निर्मिती श्री समर्थ रामदास स्वामी यांनी केली। 17व्या शतकात रचलेला दासबोध आजच्या काळातही तेवढाच परिपूर्ण वाटतो। या ग्रंथामध्ये समर्थांनी दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक पैलूंना स्पर्श करत त्याचे विवरण केले आहे। संसार कसा करावा, संसार कसा असावा याचे नेमके ज्ञान समर्थ रामदास स्वामी यांनी दिले। मूर्खांची लक्षणे, नवविद्या भक्ती म्हणजे काय, खरे ज्ञान कोणते, वैराग्य म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, या नानाविध गोष्टींचा उहापोह दासबोधात करण्यात आलेला आहे। दैनंदिन जीवनाशी संबंधित असणाऱ्या शेकडो विषयाचे विवेचन रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथात केले आहे। दासबोध हा ग्रंथ एकूण 20 दशकांमध्ये विभागलेला आहे। प्रत्येक दशकात 10 समास आहेत। यातून रामदास स्वामींनी संसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री पुरुषांना आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे। आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी अनेक भाविक दासबोधाचे पारायण करतात। तर मित्रांनो, आपणही आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी आपणही या ग्रंथराज दासबोधाचे श्रवण करूया। तर पुढील दशक आहे दासबोध दशक 3, समास 2, स्वगुण परीक्षा अ। श्री समर्थ म्हणतात की हा संसारच मुळी दुःखाचे मूळ आहे। यात दुःखाची इंगळी लागते तेव्हा तिच्या डंखाने प्राणांतिक वेदना होतात। मागील समासात गर्भवासात ज्या यातना सोसाव्या लागतात त्याचे वर्णन केले होते। पण गर्भवासात जे दुःख भोगलेले असते त्याचा त्या बालकास विसर पडतो आणि पुढे ते दिवसेंदिवस वाढू लागते। बालपणी त्याची त्वचा फार कोवळी असते, त्यामुळे जरा काही दुःख झाले की ते तळमळू लागते आणि सुखदुःख सांगावे म्हटले तर त्यावेळी त्याला बोलताही येत नसते। देहाला काही दुःख झाले अथवा भुकेने व्याकुळ झाले तरी ते बालक मोठमोठ्याने रडू लागते, पण आपली आतली व्यथा त्याला सांगता येत नाही। माता त्याला जवळ घेते, कुरवाळते, पण त्याच्या अंतरात काय दुःख आहे ते तीही जाणू शकत नाही। त्यामुळे त्या बालकाचे दुःख दूर होऊ शकत नाही। ते मूल हुंदके देऊन परत परत रडते। आई त्याला कडेवर घेऊन समजावण्याचा प्रयत्न करते, पण त्याला काय व्यथा आहे हे कोणीच जाणू शकत नाही। त्यामुळे ते मूल बिचारे तळमळत राहते। नाना व्याधींच्या जोरामुळे ते दुःखाने भयकंपित होते। कधी ते रडते, कधी पडते, तर कधी विस्तवामुळे ते पोळतेही। त्याला स्वतःच्या शरीराचे रक्षण करता येत नाही, त्यामुळे नाना अपाय घडत असतात। खोड्या करताना अकस्मात अपाय होऊन त्याला एखाद्या अवयवही गमवावा लागतो, अथवा पूर्वपुण्यामुळे असे काही अपाय झाले नाहीत की ते मोठे होऊन हळूहळू आपल्या आईला अधिकाधिक ओळखू लागते। मग एक क्षणभर जरी आई दिसली नाही तरी ते दुःखाने मोठमोठ्याने रडू लागते। त्यावेळी त्याला आईसारखे दुसरे आणखी काहीच आवडत नाही। मोठ्या आशेने ते आईची वाट पाहत असते। आईशिवाय ते जराही राहत नाही। आईची आठवण झाली की तिचा वियोग त्याला पळभरही सहन होत नाही। ब्रह्मादिक देव जरी आले किंवा प्रत्यक्ष लक्ष्मीने जरी प्रेमाने त्याच्याकडे पाहिले, कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या आईला सोडून ते थोडा वेळही राहत नाही। आई कुरूप असो, कुलक्षणी असो अथवा सगळ्यांच्यापेक्षा अभागी असो, त्या बाळाला सर्व जगात तिच्यासारखे कोणीही नसते। आई नसेल तर ते मूल केविलवाणे, दीन असते। तिने रागावून त्याला दूर सारले तरी ते मोठमोठ्याने रडू लागते व धावत येऊन तिलाच मिठी मारते। आईच्या जवळ ते आनंदात असते। तिने दूर सारले तर ते तळमळू लागते। त्यावेळी आईवर त्याचे अतिशय प्रेम जडलेले असते। अशा स्थितीत आई मरण पावली तर ते मूल अगदी पोरके होते
आणि आई आई म्हणून दुःखाने झुरणीला लागते. आई कुठे दिसत नाही, त्यामुळे ते केविलवाणे होऊन लोकांच्या तोंडाकडे पाहू लागते. त्याला अजून आशा वाटत असते की आपली आई जरूर परत येईल. एखाद्या स्त्रीला पाहून ही आपली आई तर नाही ना, या विचाराने ते तिच्या चेहऱ्याकडे न्याहाळून पाहू लागते. तेव्हा त्याला कळते की ही आपली आई नाही. त्यामुळे ते मूल हिरमुसले होते आणि केविलवाणे दिसू लागते. आईच्या वियोगाने ते फार कष्टी होते. त्याला मनात अत्यंत दुःख वाटते. त्यामुळे त्याचे शरीरही अत्यंत रोडावते. मातेलाही मरण न येता ती वाचली तर मायलेकराची भेट होते. मग दिवसेंदिवस त्या मुलाचे बालपणही संपत येते. बालपण संपून ते मूल दिवसेंदिवस शहाणे होऊ लागते. मग त्याला जो आईचा अत्यंत लळा लागलेला असतो तो तितका राहत नाही. पुढे त्याला खेळाचा नाद लागतो आणि तो मुलांचा मेळा जमवून खेळण्यात दंग होतो. डाव जिंकला तर त्याला आनंद होतो आणि डाव हरला तर दुःख वाटते. आई वडील अत्यंत ममतेने मनपूर्वक त्याला शिकविण्याचा प्रयत्न करतात, पण त्याला त्यामुळे फार दुःख होते. मुलांच्या संगतीची चटक लागलेली असते, ती सुटत नाही. मुलांमध्ये खेळत असताना त्याला आईवडिलांची आठवणही होत नाही, परंतु त्या खेळण्यात अकस्मात दुःख ओढवते. खेळताना दात पडतात, डोळा फुटतो किंवा पाय मोडून तो लंगडा होतो. अगदी वेड्यासारखी त्याची अवस्था होते. त्याची सर्व मस्ती उतरते, जिरते व व्यंग आल्याने अवकाळा येते. त्यात त्याला देवी येतात किंवा गोवर येतो, कपाळ दुखू लागते किंवा अंगात ताप भरतो, नाहीतर निरंतर वायुगोळा उठून पोटशूळ लागतो. त्याची अवस्था पाहून लोक नाना तर्क कुतर्क करू लागतात. कुणी म्हणते की याला भूतांनी झपाटले आहे, तर कुणी म्हणतात की याला मेस्को मायराणी या जलदेवतांनी पकडले आहे. कोणी म्हणतात की मुंजा झोटिंग किंवा म्हसोबाची करणी बांधली आहे. कोणी म्हणतो की याला दुष्ट वेताळ लागला आहे, तर कोणी म्हणते की ब्रह्मराक्षसांनी याला धरले आहे, तर कोणी म्हणते की कुणीतरी चेटूक केले असावे किंवा याने उतारा ओलांडला असावा. खरे काय झाले आहे ते कळतच नाही. कोणी म्हणतो बिरदेव लागला, तर कोणी म्हणतो खंडेराव लागला, तर दुसरा कोणी म्हणतो की हे सगळेच खोटे आहे, याला ब्रह्मसंबंधच लागला आहे. एक म्हणतो की कुणी करणी केली आहे, तर कुणी म्हणतो की मंत्र म्हणून एखादी देवता याच्या अंगात सोडली आहे, तर कोणी म्हणतो की सटवायचे काही देणे चुकले असावे. कोणी म्हणतात की पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ म्हणून याच्या अंगी नाना रोग जडले आहेत. असे म्हणून कोणी चांगले वैद्य किंवा चांगले मांत्रिक यांना बोलावून आणते. कोणी म्हणतात की आता काही हा वाचत नाही, तर दुसरे कोणी म्हणतात की हा मरत नाही. पूर्वजन्मीच्या पापांचे फळ म्हणून याला या यातना भोगाव्या लागत आहेत. माणूस गर्भवासाचे दुःख जरी विसरला तरी तो त्रिविध तापाने पोळून निघतो. या नाना प्रकारच्या संसार दुःखाने तो अत्यंत कष्टी होतो. या इतक्या सगळ्या कटकटीतून माणूस जर वाचला तर त्याला विद्या यावी म्हणून आई वडील मारून मारून शहाणा करतात. लोकात नाव राखील असा तो चांगला होतो. नंतर आई वडिलांनी संसाराच्या लोभाने त्याच्या विवाहाचा विचार केला आणि आपल्या सर्व वैभवाचे प्रदर्शन करून त्याच्यासाठी नवरी पाहिली. आपापले वैभव घेऊन सर्व वराड्यांनी दाटी केली. ते पाहून त्या नवरदेवास फार सुख वाटले व त्याचे मन सासूरवाडीकडे अगदी रंगून गेले. आपले आईवडील कशाही हीनदीन अवस्थेत असले तरी सासूरवाडीस आपण नीटनेटके गेले पाहिजे. त्यासाठी द्रव्य नसले तरी ऋण काढून व्याजाने द्रव्य घेऊन तो थाटात सासूरवाडीस जातो. त्याचे अंतकरण आतून सर्व सासूरवाडीकडे गुंतलेले असते. आईबाप बिचारे दीन होऊन घरात राहतात. ते सर्वस्वी असहाय्य झालेले असतात. जणू तेवढ्यासाठीच जिवंत होते आणि त्यांचे कार्य आता झाले आहे. नवरी घरी आली की त्या नवरदेवाला तिच्याविषयी अत्यंत आसक्ती वाटू लागते व आपल्यासारखा सुखी दुसरा कोणीच नाही असे त्याला वाटू लागते. घरात आई वडील भाऊ बहिणी सर्व असली तरी नवरी दिसली नाही तर बाकीची सर्व त्याला तुच्छ वाटू लागतात. आपल्या बायकोमध्ये तो अधिकच गुंतून जातो. पापी अविद्येने त्याला पार भुलवून टाकले असते. स्त्री वयात आली नसतानाही त्यास तिच्याविषयी इतके प्रेम वाटते. मग ती वयात येऊन तिच्यापासून स्त्री सौख्य मिळू लागले म्हणजे तर त्याच्या वागण्याला मर्यादाच राहत नाही.
त्यांचे एकमेकांवरील प्रेम वाढू लागते आणि कामवासनेमुळे माणूस पुरता प्रपंचात गुरफटून जातो. बायको क्षणभर जरी दृष्टीआड झाली तरी तो तिला पाहावयास अत्यंत उतावळा होतो. त्याची प्रीतीपात्र बनलेली ती पत्नी त्याचे अंतःकरणच जणू घेऊन जाते. तिचे ते कोमल मंजूळ शब्द, ती मर्यादा, तो लाजरेपणा, तो कमलासारखा सुंदर चेहरा पाहिला तरी संभोगाच्या विचाराने मन भरून जाते. तिच्याबद्दलची आसक्ती अनावर होते. विषय सेवनासाठी शरीर व्याकुळ बनते, ते आवरत नाही. अन्यत्र दुसऱ्या व्यवसायात मन रमत नाही. सारखी तिची हुरहुर वाटत राहते. बाहेर काही व्यवसाय करीत असला तरी त्याचे मन सर्वस्वी घरी लागलेले असते. क्षणोक्षणी मनामध्ये आपल्या कामिनीचे स्मरण त्याला होत असते. तुम्ही माझ्या जीवापेक्षाही मला प्रिय आहात, असे त्याची स्त्री अत्यंत लागवीपणाने म्हणते आणि अशा गोड वागण्याने त्याचे सर्व चित्त हिरावून घेते. ठग किंवा पेंडारी लोक आधी ओळख काढतात आणि नंतर रुमालाचा गळफास लावून प्राण घेतात. तशी आयुष्य संपत आल्यावर माणसाची स्थिती होते. आपल्या स्त्रीवर त्याचे फार प्रेम जळते. तिला जरा कुणी रागाने बोलले की मनातल्या मनात त्याला अत्यंत दुःख होते. आपल्या बायकोचा कैवार घेऊन तो आईवडिलांना शिवीगाळ करतो, वाईट शब्दात प्रत्युत्तर देतो. तिरस्काराने त्यांचा अपमान करून तो वेगळा निघतो. स्त्रीसाठी तो लाजलज्जा सोडतो, तिच्याकरता मित्रांना सोडतो. एवढेच नव्हे तर तिच्या खातर सर्व जीवलगांशी असलेले चांगले संबंध तो बिघडवून टाकतो. स्त्रीकरिता जणू तो आपला देहही विकतो, तिचा सेवक होऊन राहतो. स्त्रीकरिता तो विवेकालाही मुकतो. स्त्रीसाठी तो लंपट बनतो, तिच्यासाठीच अतिनम्रता धारण करतो आणि पराधीन होऊन राहतो. स्त्रीच्या योगे तो लोभी होतो, धर्माचा त्याग करतो. तीर्थयात्रा, स्वधर्म इत्यादी गोष्टी तो करू शकत नाही. स्त्रीच्या आसक्तीमुळे तो शुभ अशुभ याचा विचारही करीत नाही. आपले तन मन धन किंबहुना सर्वस्वच अनन्य भावाने तिला अर्पण करतो. स्त्रीसाठी त्याने परमार्थ बुडवला, स्वहितास मुकला, ईश्वराविषयी उदासीन झाला आणि कामासक्ती मात्र वाढली. स्त्रीला वश होऊन त्याने भक्तीचा त्याग केला, विरक्ती सोडून दिली. एवढेच नव्हे तर जी स्वीकारण्यास योग्य ती सायुज्य मुक्तीही त्याने तुच्छ मानली. एका स्त्रीच्या नादाने त्याने सर्व ब्रह्मांड तुच्छ मानले. प्रेमाची माणसे त्यास शत्रूसारखी वाटू लागली. अशा प्रकारे आपल्या पत्नीवर त्याचे अत्यंत अंतःकरणपूर्वक प्रेम जडल्याने त्याने तिच्यापाशी सर्वस्वाचा त्याग केला. तो अकस्मात ती बायको मरूनच गेली. तिच्या मृत्यूने त्याच्या मनास अत्यंत शोक झाला. तो म्हणू लागला की माझा फार मोठा घात झाला. आता कसला संसार, माझा संसार पार बुडाला. जिवलग माणसांशी संबंध सोडून टाकला आणि आता अवचित माझे घरच मोडले. मग तो दुःखाने म्हणू लागला की मी आता या मायेचा त्याग करतो. स्त्रीचे प्रेत मांडीवर घेऊन तो ऊर व पोट बडवून घेऊ लागला आणि लाज सोडून लोकांच्या समोर तिची थोरवी वर्णन करू लागला. तो मोठमोठ्याने दुःखाने आक्रंदू लागला आणि म्हणू लागला की माझे घर बुडाले, आता मी यापुढे संसार करणार नाही. भ्रमिष्ट झालेल्या माणसासारखी त्याची स्थिती झाली. त्याला सर्वस्वाचा उबग आला. त्या दुःखामुळे तो अंगाला राख फासून साधू बैरागी बनला. पण काही कारणाने घरातून निघून जाणे जमले नाही आणि शेवटी त्याने पुन्हा लग्न केले. त्यानंतर त्या दुसऱ्या बायकोमध्ये त्याचे मन अत्यंत आसक्त झाले. दुसरे लग्न झाल्यावर लगेच त्याच्या आनंदाला भरती आली. श्री समर्थ म्हणतात की आता पुढला समास ऐकण्यासाठी श्रोत्यांनी सावध व्हावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षा नाम समास दुसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.